बघा, मालवण नगर परिषदेमध्ये 14 जागांचे निकाल आता जाहीर झालेले आहेत। त्यामध्ये शिंदे सेनेचे 7 उमेदवार विजयी झालेत। बघा, मालवणमध्ये शिंदे सेनेला मोठा विजय आहे, तर भाजपचे 3 उमेदवार विजयी झाले। ठाकरे सेनेनेही 3 जागांवर विजय मिळवलेला आहे। मालवणमधले 14 जागांचे निकाल हाती आलेले आहेत। त्या पैठणमध्ये दोन्ही शिवसेनेमध्ये काटेकी टक्कर दिसते। छत्रपती संभाजीनगरमधल्या पैठणमध्ये नगराध्यक्ष पदासाठी टफ फाईट सुरू आहे। पैठणमध्ये भुमरेंचा मोठा प्रभाव आहे, शिंदे सेनेच्या भुमरेंचा। त्याच पैठणमध्ये दोन्ही शिवसेनेमध्ये काटेकी टक्कर दिसते। दोन्ही शिवसेनेमध्ये टफ फाईट आहे। तर मालवणमध्ये नगराध्यक्षपदी भाजपच्या उमेदवारानं विजय मिळवलेला आहे। नगराध्यक्षपदी मालवणमध्ये भाजपचा उमेदवार बसणार आहे। बघा, तळकोकणामध्ये भाजपला यश मिळालेलं आहे, मालवणमध्ये भाजपचा उमेदवार विजयी झालेला आहे। खरं तर ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईकांनी तिथं निवडणुकीमध्ये मोठा जोर लावला होता, मात्र भाजपला मोठं यश मिळालं। अध्यक्षपदासाठी दोन्ही शिवसेनेत टफ फाईट आहे। शिरूरमध्ये नगर परिषदेत ऐश्वर्या पाचरणे या नगराध्यक्षपदी विजय झालेले आहेत। दादांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत पाचरणे। दादांच्या राष्ट्रवादीला शिरूर नगर परिषदेत नगराध्यक्षपदी विजय मिळतोय। बघा, पुणे जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळालेलं आहे। ऐश्वर्या पाचरणे या नगराध्यक्ष पदावर विजयी झालेले आहेत। पुणे जिल्ह्यातल्या शिरूर नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला यश मिळतंय। नगराध्यक्षपदी पाचरणे या दादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले। पुणे जिल्ह्यातल्या खरं तर सगळ्याच नगरपालिका पंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कसं यश मिळवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। त्यातल्या शिरूरमध्ये नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या ऐश्वर्या पाचरणे या विजयी झाल्यात।